आणि कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आता येतेय समोर। अभिजित दिपके यांच्यावर हल्ला नेमका कुणी केला हे समजलेलं नाही, पण सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण झाली। जयपूरमध्ये आंदोलन सुरू होतं, जयपूरमध्ये ही मारहाण झाली। जयपूरमधले मारहाण होत असतानाची ही दृश्य समोर आली आहेत। आंदोलन होतं, आंदोलनाला मोठी गर्दी होती आणि काहीसा गोंधळ झाला आणि त्यानंतर अभिजित दिपके यांना मारहाण झाल्याची ही दृश्य आता समोर आलेली आहेत। जयपूरमधल्या कार्यक्रमात, राजस्थानमधल्या जयपूरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सध्या अभिजित दिपके यांचं आंदोलन सुरू आहे। शिक्षण मंत्र्यांनी, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नीट परीक्षा आणि इतर परीक्षांच्या गैरव्यवहार प्रकरणी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। याच मागणीसाठी आंदोलनं सध्या देशभरामध्ये सुरू आहेत आणि यात अशाच एका जयपूरमधल्या आंदोलनामध्ये अभिजित दिपके यांच्यावर हल्ला झाला। या संदर्भात आणखी माहिती माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे आपल्याला देतात। ज्योत्स्ना, नेमकं काय झालं आणि आत्ताची आंदोलनाच्या ठिकाणची काय परिस्थिती आहे? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय चित्रामध्ये सरळ सरळ अभिजित दिपके जे आहे त्यांच्यावरती एका गटाने जो आहे तो हल्ला केल्याचं पाहायला मिळतंय। कुठल्या एका व्यक्तीने नव्हे तर जवळपास 4-5 मुलांचा असा ग्रुप होता। जेव्हा अभिजित दिपके हा आंदोलनामध्ये सहभागी झाला, त्याने भाषण केलं, त्यांनी लोकांना त्याचा मुद्दा परत एकदा समजावून सांगितला आणि त्याच्यानंतर जेव्हा तो त्याच्या कार्यकर्त्यांसोबत गर्दीमध्ये घुसला तेव्हा 4-5 अशी मुलं आली जे या आंदोलनामध्ये ऑलरेडी सहभागी झाले होते आणि त्यानंतर त्यांनी अभिजित दिपके याच्यावरती अचानकपणे हल्ला केला आणि त्याला सातत्याने मारण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर तिकडच्या जे अभिजित दिपके यांचे जे सहकारी होते, त्याचे जे समर्थक होते, त्यांनी मात्र त्या मुलांना अडवलं आणि पोलिसांनी सुद्धा हा गोंधळ पाहता जो आहे तो कार्यकर्त्यांना बाजूला सारलं। मात्र अभिजित दिपके याच्यावरती झालेल्या अचानक हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये जे विद्यार्थी संघटन आहे, जे विद्यार्थी आहेत ते सध्या फार आक्रमक झालेले जे आहेत ते पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी विद्यार्थी जे आहेत त्यांनी या विरोधात जो आहे ते आवाज उठवलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिजित दिपके यांनी यापूर्वी सुद्धा दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलन केलं होतं ते सुद्धा अशा प्रकारे, म्हणजे ते पण एकदम सुरक्षेच्या कडेकोट मध्ये झालं होतं। त्यानंतर आपण बघितलं की पुण्यामध्ये आंदोलन झालं तेव्हा सुद्धा अभिजित दिपके यांच्यावरती अशा प्रकारचा कुठलाही हल्ला करण्यात आला नसता। अभिजित दिपके ज्या ज्या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्या सर्व ठिकाणी त्यांनी पूर्व परवानगी पोलिसांची जी आहे ती घेतलेली असते आणि तरी सुद्धा पोलिसांच्या सुरक्षतेमध्ये अशा प्रकारचं जर आंदोलन कोणी उभं केलं असेल आणि कोणी आंदोलन करत असेल तर आंदोलनकर्त्यावरती जर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर राजस्थान पोलिसांवरती सुद्धा इथे प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिजित दिपके याच्या आंदोलनामध्ये नेमक्या कोणत्या संघटना काम करतात, अभिजित दिपके यांना कोणते राजकीय पक्ष पाठिंबा देतात का, अशा प्रकारचा एक सवाल जो आहे, अशा प्रकारची एक चर्चा जी आहे ती सोशल मीडियामधनं उपस्थित होतच आहे। मात्र ज्यांनी अभिजित दिपके याच्यावरती हल्ला केला, मारहाण केली, ते नेमके कोणत्या गटाचे होते, ते सत्ताधारी पक्षाचे होते का विरोधक पक्षाचे होते, या अशा अनेक प्रकारचा तपास जो आहे तो सध्या पोलीस करत आहेत। मात्र ज्यांनी अभिजित दिपके याच्यावरती मारहाण केली, त्यांच्यावरती मारहाण केली, त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे। सध्या तिकडची परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र मोठ्या संख्येनं तरुण वर्ग जो आहे तो या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता। आपल्याला माहिती की कोटा हे विद्यार्थ्यांचं एक महत्त्वाचं ठिकाण या राजस्थानमध्ये आहे, जिथे कोटामध्ये अनेक संपूर्ण देशभरातले विद्यार्थी जे आहेत ते अभ्यासासाठी, परीक्षेसाठी येत असतात आणि अशा वेळेस जे आहे ते अभिजित दिपके याच्या आंदोलनामध्ये जे आहे ते मोठ्या संख्येनं जे आहेत ते विद्यार्थी सहभागी झाले होते आणि अशा प्रकारच्या विद्यार्थी ज्याला कोणतेही सध्या तरी राजकीय पाठबळ असल्याचं पाहायला मिळत नाही, ऑफिशियल कोणतेही राजकीय पाठबळ असल्याचं नाही, अशा वेळेस पोलिसांची जबाबदारी होती। मात्र ज्या प्रकारची गर्दी जमा झाली होती त्यामुळे पोलिसांसमोर सुद्धा एक चॅलेंज होतं की अशा प्रकारच्या गर्दीमध्ये कोणते विद्यार्थी घुसलेले आहेत किंवा कोणत्या संघटनेची लोक आलेली आहेत आणि अशा प्रकारचा अभिजित दिपके याच्यावरती जवळ येऊन थेट हल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे। आता या सर्व ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे। मात्र या हल्लेखोरांची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे याचा तपास सुद्धा पोलीस घेणार आहेत। त्यामुळे अभिजित दिपके याच्यावरती झालेल्या हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशभरातले विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटन जे आहेत ते करत आहेत। दिल्लीमध्ये पण या प्रकारचं आंदोलन झालं होतं, पहिलं आंदोलन होतं आणि आतापर्यंत अभिजित दिपके यांचं हे तिसरं आंदोलन आहे। यापूर्वी सुद्धा त्यांनी पुण्यामध्ये जे आंदोलन केलं होतं तेव्हा सुद्धा चांगला पाठिंबा मिळाला होता। तिसरं आंदोलन आहे, बरोबर आहे। दिल्लीमध्ये त्यांनी अमेरिकेतून येऊन पहिलं आंदोलन केलं होतं, त्यानंतर पुण्यामध्ये याच मुद्द्यावर त्यांनी आंदोलन केलं होतं आणि आता राजस्थानमधल्या जयपूरमध्ये आंदोलन होत असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे। ज्योत्स्ना, या संदर्भातल्या आणखी अपडेट आपल्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।